तर तुम्हाला हा बॉक्स बघून अंदाज आलाच असेल की मला आज किती मोठी केकची ऑर्डर आहे। तर त्यासाठीच माझी तयारी चालू आहे। हा माझा छोटा भाऊ आहे। एवढं संबंधाचं काम खूप मोठं आहे। दीदीला मदत करायच्या मागे आहे हा। आणि तुम्ही इथे बघू शकता हे माझं केकचं सामान आहे। तर मी प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळं ठेवते। इथे माझं डेकोरेशनचं आहे। काही डब्यात माझे छोटे मोठे वस्तू आहे। काही याच्यामध्ये प्रीमिक्स चॉकलेट चॉको चिप्स आहेत। अजून खूप सारं आहे ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। इथे मी फक्त छोट्या छोट्या काही क्लिप्स ॲड केलेल्या आहेत आणि ह्या केकचा प्रॉपर व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन। तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी प्रीमिक्सपासून स्पॉन्ज बनवत आहे आणि नंतर मी इथे फ्रेश क्रीमचा यूज करून क्रीमसुद्धा बनवली आहे। आणि टोटल आपल्याला इथे किती स्पॉन्ज बनवावे लागले आणि क्रीम कशी बनवली चॉकलेट हे एंडमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे। आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ खूपच भारी आणि काही ट्रिक्ससोबत येणार आहे। तर आपला नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। इथे बघू शकता तुम्ही माझा एक स्पॉन्ज रेडी आहे, त्याच्यानंतर दुसरासुद्धा रेडी आहे। अशा प्रकारे इथे मी 4 स्पॉन्ज रेडी करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी ट्रिक सांगणार आहे, ते होम बेकरसाठी खूप यूजफुल आहे। सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। सो इथे आपले 4ही चॉकलेटचे स्पॉन्ज रेडी करून तयार आहेत। तर इथे चॉकलेटसुद्धा आपलं रेडी आहे, बघू शकता। मी इथे आतमध्ये फिलिंगसाठी चॉकलेट यूज करतो, त्यासाठी यूज केलं आहे। आणि क्रीममध्ये सुद्धा मी चॉकलेट ॲड करते, तर ते सुद्धा केलेलं आहे। आणि आपली क्रीम रेडी आहे। भेटूया